करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होणार होती। त्यासाठी देवस्थान समितीने जय्यत तयारी केली। आज सकाळपासून देवीच्या मूर्तीचं दर्शन बंद करण्यात आलं, पण प्रत्यक्षात आज दिवसभरात मूर्ती संवर्धन प्रक्रिया करणाऱ्या तज्ञांचं पथक कोल्हापुरात पोहोचलंच नाही। त्यामुळे सायंकाळपर्यंत पेच निर्माण झाला होता। दरम्यान आज सकाळपासून देवीची उत्सव मूर्ती आणि कलश कासव चौकात ठेवण्यात आलाय। श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज हा गंभीर प्रश्न बनलाय। त्यामुळे यापूर्वी सुद्धा मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया झाली आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक नवी दिल्लीतून कोल्हापुरात आलं आणि त्यांनी देवीच्या मूर्तीची पाहणी करून तातडीनं काही रासायनिक प्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे आजपासून 2 दिवस अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं। पण आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत तरी रासायनिक प्रक्रिया करणारं पथक मंदिरात आलंच नव्हतं। एकीकडे देवस्थान समितीने भाविकांसाठी देवी दर्शन बंद केलंय। पर्यायी व्यवस्था म्हणून कासव चौकात देवीची उत्सव मूर्ती आणि कलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। पण आज दिवसभरात मूर्ती संवर्धन प्रक्रियेला प्रारंभच झाला नाही।